नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. देवा ग्रुपच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राज्यभरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. तसेच बाईक रॅली व मिरवणुका देखील काढण्यात आल्या. याच अनुषंगाने देवा ग्रुपचे अध्यक्ष सुचित ढोले व देवा ग्रुपचे राज्य सचिव तानाजी मोरे यांच्या नेतृत्वात भिवंडी ते कल्याण दुर्गाडी किल्ल्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. भिवंडीतून रॅली मार्गस्थ होऊन सावध नाका, बापगाव, गांधारी मार्गे दुर्गाडी किल्ल्यावर रॅलीची सांगता झाली. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी दुर्गाडी मातेचे दर्शन घेतले. या रॅलीत देवा ग्रुपचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले. त्याचबरोबर रॅलीमध्ये देवा ग्रुपचे मुस्लिम कार्यकर्ते देखील सहभागी झाले. या प्रसंगी देवा ग्रुपचे अध्यक्ष सुजित ढोले व राज्य सचिव तानाजी मोरे यांनी प्रतिक्रिया दिल्या. तानाजी सावंत यांनी सांगितले, आम्ही 15 वर्षापासून दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या किल्ल्यांवर जात असतो. तेथे स्वच्छता अभियान असेल किंवा देवा फाउंडेशनच्या ज्या संकल्पना आहे त्या आम्ही राबवण्याचे काम करतो. शिवरायांचे कार्य लोकांपर्यंत कायम पोहोचत राहावे हा आमचा ध्यास आहे. महाराष्ट्रभर आमची संघटना काम करत असताना अभिमान वाटतो. आताच 19 फेब्रुवारी महाराजांच्या जयंतीनिमित्त वसई तालुक्यातील कार्यकर्त्यांनी चेअर वाटप केले. मी त्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. यावेळीही भव्य बाईक रॅलीचे आयोजन मुस्लिम समाज तसेच सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन केले आहे. अशा प्रकारे देवा ग्रुप फाउंडेशनच्या वतीने 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती साजरी ही रॅली प्रमाणे होत असते. रॅलीचा एकच उद्देश असतो आमचा, समाजापर्यंत ज्या गोष्टी आम्हाला पोहोचवायच्या असतात त्या आम्ही या शिवजयंतीच्या मार्फत नेहमी पोहोचवत असतो. आजचा दरवर्षीप्रमाणे स्वच्छता अभियान वेगवेगळे प्रकारे असतो. यावर्षी आम्ही रॅलीचा उद्देश सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र घेऊन हेही दरवर्षीप्रमाणे करत असतो. आजही ते केलेले आहे. आणि पोलीस स्टेशनमधून जे गोष्टी काही फ्रॉडच्या विषय असतात किंवा इतर फेसबुक किंवा लाईव्ह फ्रॉड होतात याबद्दलही आम्ही या सूचना रॅलीमध्ये बॅनर घेऊन पूर्ण कल्याण शहरामध्ये प्रवेशद्वार दुर्गाडी किल्ल्यापर्यंत पोहोचलो. हा संदेश सर्व जनतेला, सर्व मावल्यांपर्यंत पोहोचावा हीच आमची एक अपेक्षा आहे. मी काल 2 दिवसापूर्वीच पूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला प्रत्येक ग्रुपमधल्या जिल्ह्यामधून व्हॉट्सअपप्रमाणे त्यांच्या पोस्ट आल्या. तर खूप अभिमान वाटायला लागले. वसई तालुक्यामध्ये चेअर वाटप केले. आज शिवाजी महाराजांचं काहीतरी शिकवण ही आमच्या कार्यकर्त्यांनी मिळाली हे आम्हाला अभिमान वाटायला लागले. सुरतमध्ये, गुजरात राज्यात तिथे एक चांगल्या प्रकारे वाटपचा कार्यक्रम आज होत आहे. खूप असंच महाराष्ट्रभर प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक वेगवेगळ्या प्रयाने महाराजांचा आदर्श घेऊन हे कार्य करत आहेत. असंच आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक महाराजांचं बल मिळावं ही अपेक्षा करतो. आपल्या तालुक्यामध्ये महाराजांचं मंदिर होतंय, काय नेमकं आव्हान सर्व जनतेला आपण या 17 मार्चला उद्घाटन मंदिराचं काय सांगाल, याचं काय आव्हान कराल? 17 मार्चला शिवाजी महाराजांचं मंदिर हे भिवंडी तालुक्यात होत आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये. एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्या मंदिरात अवाढव्य मंदिर होऊन सुद्धा त्याच्यामध्ये सर्व मावले कशा पद्धतीने घडवायचे, कशा पद्धतीने भगिनी घडवायच्या हे उद्देश आमचे राजूभाऊ चौधरींनी घेतलेला आहे. एक त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पूर्ण देवा ग्रुपचा आमचा नेहमी त्यांच्या पाठीशी हात असतो. जयंतीच्या माध्यमातून युवाला पण काय संदेश द्याल? संदेश काय द्याल? युवाला संदेश काय द्याल जयंतीच्या माध्यमातून? युवा पिढीला आमचा नेहमी संदेश असतोच. प्रत्येकाच्या वाढदिवसाप्रमाणे हे शिवजयंती महाराजांच्या याच्यामध्ये पण आम्ही प्रत्येकाला म्हणजे संदेश द्यायची आवश्यकता लागली नाही. कारण आमचं कार्यकर्ता प्रत्येक घडत गेला हे आम्हाला अभिमान वाटायला लागले. कारण ज्या प्रकारे ते कार्य करायला लागले आमच्या पद्धतीने खूप अभिमान वाटायला लागले. त्यांचं मी सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानतो. सर्वात प्रथम मी आज 19 फेब्रुवारी शिवजयंती, शिवाजी महाराज आपले दैवत आणि महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे वडील मानले जातात. आज शिवाजी महाराज नसते
तर आपण आज एवढा मोठा जो सण साजरा केला आहे किंवा आपल्या भगिनी आम्ही तुम्ही सर्व व्यवस्थित नसतो है ना. आणि मला या गोष्टीचा गर्व आहे का माझं नाव जरी शमशाद शेख असेल पण माझ्या रक्तामध्ये मराठा आहे. आणि मला गर्व आहे का मी जिथं सर्व्हिस करतो आहे जे माझ्या खांद्याच्या शोल्डरला लागतो तो मराठा लाईट इन्फंट्रीचा बॅच लागतो. मला त्याचा खूप गर्व आहे. आम्ही जेव्हा ट्रेनिंग केली हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालीच केली. आणि देवा ग्रुप फाउंडेशन पप्प्या भाई झाले तानाजी भाऊ झाले हे आमचे खूप जवळचे आहेत. मी रात्री त्यांच्याशी संवाद घातला. मी परवा दिवशी ड्युटीवर गेलो आणि काही कारणास्तव कालच रिटर्न आलो. मी त्यांना संवाद घातला की दादा आपल्या इथं काहीतरी प्रोग्राम आहे का. भाऊ बोलले हो रेडी निघणार आहे. आणि त्या हेतूने मी लगेच सकाळी आपल्या कार्यक्रमाला आलो. मित्रांनो देवा ग्रुप खूप छान आहे आणि खूप चांगलं कार्य करते. समाजसेवाही करते. एखाद्याला आर्थिक मदत पाहिजे मदतचंही कार्य करते. कारण मी डोळ्यासमोरून बघितलेलं आहे. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. आमचाच एक जव्हार साईडचा एक जवान होता तो शहीद झाला. आज डोळे भरून येतात की त्या व्यक्तीसाठी हा बघा प्रत्येक राजकारण आहे ते वेगवेगळे उपक्रम करतात पण सैनिकासाठी कोण करत नाही. आज त्या गावामध्ये वेलपाडा काहीतरी गाव आहे त्या गावामध्ये त्या नावाचं त्यांनी एक बोर्ड बनवला. ते वीर प्रवेशद्वार बनवला जो शहीद झालेला आहे त्याचा. याच्या नावाने मी तुम्हाला सांगेन की देवा ग्रुपला एकदा टाळ्या वाजवा. खूप चांगली म्हणजे कार्य केलं आहे त्यांनी. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.